प्लेअर ऑफ द मॅच दरम्यान दिला जातो वैभव पाटीलला. 34 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट. त्यासोबत बॉलिंग करत असताना 2 विकेट काढले. स्पेशल ट्रॉफी जी आम्हाला सन्मान्य करसनजी फुलोरे साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर द केक राऊंड कंपनी डिलिशियस केक आणि त्यानंतर आपण ऑनगोईंग मॅचकडे वळूया. आणि जेव्हा सुरुवात होईल तेव्हा कॉम्बॉक्समधनं जोडले जातील मोनीशजी पाटील. बट थँक्यू सो मच प्रशांत दादा गुराटकर, थँक्यू सो मच परेश दादा, थँक्यू सो मच टीम जय हनुमान टेंबिवली, जी तुम्ही आम्हाला संधी या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची दिली. त्यासाठी विशेषतः मी आभार व्यक्त करतोय. आणि स्पेशली मी आभार व्यक्त करतो त्या सर्व प्रेक्षकांचा ज्यांनी 2 दिवस आमच्या समालोचनाला फार प्रेम दिलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि मी तुमची रजा घेतो. पुढील मॅचला जेव्हा होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्समधनं जोडले जातील मोनीश पाटील. पण त्याआधी आपण एक विशेष सन्मानही करूया. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले गेले असे द स्वीट व्हॉइस ऑफ झिडके मोनीशजी पाटील यांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी मंदार गोराटकर यांना विनंती करतो आपला शुभ हा सन्मान आपण करायचा आहे. जबरदस्त समालोचन ज्यांचं आपण आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये ऐकलं असे मोनीशजी पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मोनीशजी पाटील यांचा शाही सन्मान केला जातोय. जबरदस्त समालोचन या तिसऱ्या दिवसामध्ये आपण मोनीश पाटील यांचं ऐकलं. आणि त्यांचा सन्मान मंदार गुराटकर. थँक्यू सो मच मोनीशजी. थँक्यू सो मच. चला आपण आणखी एक सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये. आपण विशालजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. मागील 2 दिवसांमध्ये आपण विशाल पाटील यांचा शुभ सन्मान करूयात. खरं तर भरपूर आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आलोत. आणि उद्यापासून परवापर्यंत देखील आपल्याला निरनिराळे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. सो विशालजी पाटील यांचा आपण सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. चला बॅक टू द क्रिकेट. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 10 फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. 10 आकड्यावरती एक सिक्सर आणि एक चौकार. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 10 फलकावरती आपण 10 धावा फलक पाहतोय. अकबर आणि अमन ही जोडी आपण सध्या पाहत आहोत. आणि जीवन आहे गोलंदाजीवरती. टीम 94 कामन आणि SK गावदेवी सापे या 2 संघांमध्ये आपण आजच्या दिवसातील ही अंतिम लढत सध्या पाहत आहोत. 10 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा बॉल. जीवन पुन्हा तयार.
हवेमध्ये खेळल्यात, उंचीवरती बॉल आहे, फिल्डर पोसेल का पाहावं लागेल. भरपूर दूरवरनं प्रयत्न तर चांगले केले होते, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा 12 या आकड्यावरती आपण सध्या पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ सध्या चालू आहे, जिथे टीम 94 कामन संघ बॅटिंग करताना पाहतोय. थोडी गती कमी केली आणि आता यावेळेस बरोबर यष्टांवरती बॉल दळला आणि हिट विकेट झालंय. आणि जेव्हा डाऊन होत होती बॅट पाठीमागे, तेव्हा बरोबर ती यष्टांवरती आदळली गेली आणि हिट विकेटच्या माध्यमातून हा धक्का मिळत असताना फलंदाज माघारी परतले गेले. अकबर चांगली बॅटिंग करत होता. एक सिक्सर, एक चौकार त्याने जोडलेला आणि त्यानंतर तो आता माघारी परतला गेला. आता नवीन बॅटर अतुल. अतुल आलाय. हो, चांगला बॉल ऑफ समचा बाहेर, वेगवान बॉल होता. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 12 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. पॉवर प्लेचा आपण षटक पाहत होतो, ज्यामध्ये एक सिक्सर, एक चौकार आणि अंतिम बॉल फिरकावला. बॉल निघून जाईल सीमा पार. धमाकेदार षटकार. पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 18 आणि 18 वरती एक अशी कहाणी आतापर्यंत. चेंडू पोचवा मैदानामध्ये. अठरा वर एक अशी परिस्थिती आपण सध्या पाहत आहोत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवर आलेत गोलंदाज निखिल पाटील. लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता आय गेस निखिल. कमालीची गोलंदाजी केलेली, 2च धावा त्याने दिलेल्या आणि 2 विकेट देखील मिळवले होते. तोच निखिल पाटील सध्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिलं षटक जीवनचं थोडं महाग गेला. जीवन खरं तर पॉवर प्ले मध्ये जीवनला आणलं होतं की थोडासा दबाव टाकला जाईल, पण बॉलिंग मध्ये जर बघितलं गेलं तर हलक्याशा चुका पाहायला मिळाल्या. 2 सिक्सर, एक चौकार, एक डबल. थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा, स्पीडअप करा थोडं. निखिल पाटील आलेत आता षटक क्रमांक दुसरं घेऊन. स्ट्रायकर एंडवर आपण अमनला पाहतोय. अमन आणि अतुल ठाकरे ही दोघांची जोडी मैदानामध्ये. अकबर जिथे परतला गेला. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट केला. फिल्डर आहे तिकडे, पण फिल्डर पाहत राहतील कारण की एक टप्पा बॉल पण लाईनच्या पलीकडे. चौकार.
जर बघितलं गेलं तर 21 धावांची गरज असताना कुठेतरी ती मॅच फसली होती, त्यानंतर मॅच निघाली. पण या मॅच मध्ये ती बॅटिंग जी गरजेची होती स्ट्रॉंग दाखवण्याची, ती बॅटिंग सध्या स्ट्रॉंग दिसते. क्रॉस बॅटने खेळायचा पुन्हा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिकडे बॉल पोहोचेल आणि फेकी करेपर्यंत एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढत आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 23 आकड्यावरती. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 दुसरं पर्व सध्या आपण पाहत आहोत आणि नाईट फॉर्मॅट मधली ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर पहिला शॉप पासून सुरुवात केली होती, पण त्यानंतर जवळपास जर बघितलं गेलं तर टोटल 10 फ्रँचायझीज आपल्याला पाहायला मिळतात द केक क्राउन कंपनीच्या. आमच्या अंबाडी विभागामध्ये देखील जर बघितले गेले तर भरपूर सक्सेसफुल फ्रँचायझी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. आणि खरं तर आमच्या अंबाडी विभागामध्ये सर्वाधिक जास्त पसंत करणारे शॉप आपल्याला पाहायला मिळतोय द केक क्राउन, कारण की भरपूर सारे शॉप केकचे त्या विभागामध्ये देखील आहेत, पण जी क्वालिटी आणि जी टेस्ट राहिली आहे केक क्राउनची त्यामुळे त्यांना जास्त प्रसिद्धी आहे. आणि त्याच्याचमुळे 1 वरून सुरुवात करत असताना आता टोटल 10 आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हेच 10, 20 आणि 20 वरून 50 देखील होतील पाहता पाहता. आणि नवीन फ्रँचायझी देखील ओपन केल्या, त्यावर देखील आपण चर्चा करूयात. ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहेत पाठीमागे, बॉल उचलतील, फेकी करेपर्यंत एक आली धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढताना पाहायला मिळत आहे. बघा ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की नवीन फ्रँचायझी देखील ओपन झाली आहे, डेझी केक स्टुडिओ, आणि त्यांच्या फ्रँचायझीज ज्या आहेत त्या जुनांदुर्कीला एक तुम्हाला पाहायला मिळेल, त्यानंतर खडावलीला देखील एक फ्रँचायझी आहे, खानिवली, खरं तर वाड्यामध्ये देखील आणि वज्रेश्वरीमध्ये देखील तुम्हाला या 4 फ्रँचायझीज पाहायला मिळतात. डेझी केक स्टुडिओ, परेशजी गुराडकर यांच्या माध्यमातून पुन्हा ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहेत तिकडे, फेकी करतील, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल होता, एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढतंय. धावा जाऊन पोहोचला गेला 25 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि जुनांदुर्की इथे आपण डेझी केकची जी फ्रँचायझी पाहतोय त्याचे ओनर सन्माननीय प्रणयजी पाटील साहेब हे आपल्या व्यासपीठावरती आपण या मॅचचा आनंद घेताना देखील आपण पाहत आहोत. आणि परेशजी गुराडकर यांचे अगदी जवळचे मित्र आहेत ते, आणि ते या व्यासपीठावरती आता जर बघितलं गेलं तर तब्बल 4 वाजलेत आणि 4 वाजता सुद्धा या स्पर्धेमधून ते आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय. क्या बात आहे. ओहो हो, उडवलाय बॉलला, चाललाय 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 सरळ सीमा पार. वरती धाव फळकावर आपण धावा पाहतोय, टोटल जाऊन पोहोचला गेला 32 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा फळकावरती आहेत. 16च सध्याचा आपण करंट ॲव्हरेज पाहतोय आणि चालत राहिलं असंच तर प्रोजेक्टेड स्कोर देखील 64 या 65 पर्यंत जाईल. पण ज्या पद्धतीने बॅटिंग चालली आहे, कामंड संघ एक्सपेक्ट करत असेल की 70 धावा बनाव्या, कारण की सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. एक विकेट अकबर माघारी परतले गेले जरूर, पण दुसऱ्या षटकामध्ये तो इफेक्ट नाही दिसला. चेंडू पोचवा मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 जेव्हा गोलंदाजीवरती गोलंदाज निखिल आला होता, असं वाटत होतं की कुठेतरी त्या धाव्यांवरती इफेक्ट पाडून जाईल, विकेट मिळवे, पण त्या षटकामध्ये देखील धावा आल्या आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत 32 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये आता नंदकिशोर बजागे तिसरं षटक घेऊन आलाय.
विकेटच्या शोधामध्ये आहे नंदकिशोर. टीमला देखील माहिती आहे आता इकडनं विकेट नाही मिळाले, डॉट बॉलचा रेशो नाही वाढवला तर हा प्रोजेक्ट स्कोर जो आहे तो थोडासा का होईना पण डोक्यावरती नाचेल. त्याकरिता विकेट घेतलं तर इम्पॅक्ट कुठेतरी पडू शकतं. अतुल ठाकरे लास्ट मॅच मध्ये अतुलच्या बॅटमधनं जो सिक्सर आला होता ना त्याचा भरपूर इफेक्ट पडला होता. ओ अतुल उडवला बॉलला, चालला ऑन साईडला आणि त्यानंतर एक टप्पा बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे. धावा 4. टोटल सांघिक स्कोर 36 आकड्यावरती. याआधी अकबरच्या बॅटमधनं सिक्सर चौकार, त्यानंतर अमनने सुरुवात केली, आता अतुल देखील बरसतोय. कामन संघ सगळ्या बाजूने कामन संघाचे बॅटर आता जीव जान लावतात या मॅच मध्ये. ठाऊक आहे महत्वाची मॅच आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आला. ओहो पुन्हा पुन्हा उडवलाय आणि मी म्हणेन की शॉट ऑफ द डे. फॉलिंग स्ट्रोक स्वीप केला आणि बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. हार पार षटकार. कामन प्रीमियर लीगचा बेस्ट बॅटर राहिला होता हा आणि का राहिलेला तो फॉर्म पुन्हा एकदा का दाखवतो या मैदानामध्ये ती सगळी उत्तरं बॅटमधनं. त्याचा बॅट भरपूर बोलले या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे अतुल आणि तो फॉर्म आता बरकरार करत असताना आपण त्याला पाहतोय. 6 बॉल फेस केल्यात त्याने आतापर्यंत 18 धावा त्याचा बॅटमधनं. वैयक्तिक या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल जर बघितलं गेलं तर दक्षत 48, वैभव पाटीलने 45. आजच्या दिवसामध्ये ही चर्चा राहिलेली आणि आता हवेमध्ये बॉल आहे उंचीवरती. क्षेत्ररक्षक आले जरूर पण त्यानंतर कॅच ड्रॉप केली, चुकी घडली त्याच्याकडनं. खरं तर मी ऑलवेज एक गोष्ट म्हणतो की चुकी करणं ही चुकी नसते. चुकी तुम्ही वारंवार दाखवाल तर ती खरी चुकी असते आणि माणूस आहे हा चुकत राहणार. पण सर्वात महत्वाची गोष्ट खरं तर चुकाल तरच खरं शिकाल आणि चुका एक्सेप्ट करणं ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या चुका एक्सेप्ट करत चला आणि माणूस चुकत असतो म्हणून शिकत असतो. फुल टॉस हवेत खेळल्यात पुन्हा एकदा. फिल्डर तिकडे आहेत, यावेळेस देखील नाही पोहोचले तिथपर्यंत पण बॅकअप आहे पाठीमागे. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा जमवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 46 आकड्यावरती. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं 47 आकड्यावरती. पुन्हा खेळायचा होता, पाठीमागे मारायचा प्रयत्न केलेला बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगला पण यावेळेस आता बॅटवरती बॉल नाही आला योग्य पद्धतीने आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 47 वरती आतापर्यंत धाव संख्या फलकावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा हवेमध्ये आहे
आणि यावेळेस फिल्डर डाऊन द बॉल आणि आता कॅच कंप्लीट केली जाईल. आता कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि त्यानंतर अतुल माघारी परतेल. विकेट असताना आणखी एक. आणि आता नवीन बॅटर राहिल अन्सारी आला बॅटिंग करण्याकरिता. 2 विकेट पडले. 47 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅटर राहिल दाखल झाला मैदानामध्ये. सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतो राहिलला, पण स्ट्रायकर एंडला जो ओपनिंग करिता आला होता अकबरच्या समवेत अमन, तो अजूनही मैदानामध्ये आहे. 4 बॉल त्याने फेस केलेत आणि या 4 चेंडूमध्ये अमनचा जर विचार केला तर 12 धाब्यांवरती खेळतोय. आणि गोलंदाजीवरती आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आतिश पाटील या संघाचे कर्णधार आहेत. आतिश पाटील आणि सापे संघाचा विचार केला तर त्यांची बॅटिंग ऑर्डर देखील स्ट्रॉंग आहे परेशजी. त्यामुळे जरी धावा इकडे 50-55 बनवल्या गेल्या, 50-55 पर्यंत जर थांबवलं तर धावा चेसेबल होऊ शकतात, चेस करू शकतात. ती क्षमता आहे त्यांच्यामध्ये तेवढी, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स दिसतो अजूनही. हवेत खेळलेत, बॅटची कडा लागली होती. आता पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव फलकावरती एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धावसंख्या फलकावरती जर बघितलं गेलं तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर 48-48 आकड्यावरती. आणि एस के गावदेवी सापे संघाचे इंटेन्शन हेच असेल की एक 55 पर्यंत रोखणं गरजेचं आहे. तिथपर्यंत रोखलं गेलं तर मग धावा चेस करायला तेवढं डिफिकल्टी नाही येणार आणि या स्पर्धेमध्ये चेस इझी झालेत. पुन्हा बॅटच्या कडेला लागलाय, पाठीमागे बॉल चाललाय, फेकी डायरेक्ट झाली पण सेफली पोहोचला होता बॅटर तिथपर्यंत. त्याच्यामुळे एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं 49 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला गेला तर टीम 94 कामन संघाने लास्ट मॅच मध्ये समोरच्या संघाला 20 वरती थांबवलेलं. सो त्यांची बॉलिंग चांगली आहे, गोलंदाजी देखील तुम्हाला त्यांची तीक्ष्ण पाहायला मिळेल. त्यामुळे हेड टू हेड फाईट मॅच रंगेल दुसऱ्या डावामध्ये. आतिश पाटील तयार होत आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स आलेत. तिसरा बॉल पुन्हा बॅटच्या कडेला, यष्टी रक्षकाकडे एक टप्पा बॉल जाऊन विसावला आणि त्यानंतर हा तिसरा डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 49 आकड्यावरती धाव फलक आपण पाहतो. आता तरी 3 चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकामध्ये 18, मग 14, मग 15. इमारत 18 धावेंची, मग 14 थोडी कमी झाली, मग त्यापेक्षा थोडी वाढली. 15 धावा तिसऱ्या षटकात आल्या आणि आतापर्यंत या चौथ्या षटकामध्ये 2 सिंगल 1 डॉट 2 धावा दिल्यात. शॉर्ट बॉल ऑफ साइडला खेळायचं होतं खरं तर, पण अंपायरचा इशारा तो वाईड आणि 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सरचा प्रयोग तुम्ही करू शकता आणि आता इकडे जर बघितलं गेलं तर तेच पाहायला मिळालं. वाईड बॉल देखील आहे आणि अंपायरने तिकडे इशारा देखील केला 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाज यार पुढे टाकलेला, उडवल्या बॉलला. आता फिल्डर आहे तिकडे आणि त्यानंतर केली जाईल कॅच कंप्लीट. आणखी एक धक्का. पन्नास वरती बसलाय धक्का. तिसऱ्या क्रमांकाचा. अमन माघारी परतले गेले आता यावेळेस आणि आता नवीन बॅटर तयार होताना दिसतात. मनीष आलेत आता बॅटिंग करण्याकरिता.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल फेकलेत आणि कंट्रोल मध्ये राहिले चारही बॉल. पहिला 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, मग डॉट, मग वाईड, मग विकेट. सेकंड लास्ट बॉल. कॅप्टन अतिश चांगली गोलंदाजी करताना दिसला या मॅच मध्ये. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने जर बघितलं गेलं तर आता धाव फलक 50 अप जाऊन पोहोचलं गेलं 51 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल फेस करेल राहिल अन्सारी. राहिल आज शांत दिसला. लास्ट मॅच मध्ये देखील तितक्या वेगाने त्याने धावा नाही बनवल्या. या मॅच मध्ये देखील थोडं शांत दिसलाय. पण अंतिम बॉल राहिलच्या बॅटमध्ये एखादा प्रेक्षकांना धमाका दिसेल का? हेलिकॉप्टर खेळायचा होता. पुढे टाकलेला बॉल, एक धाव तर बनवले खेळताशाने. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी थोडी वाईट झाली, 2 बनेल. तिसरीचा प्रयत्न केला जाईल की काय? नॉन स्ट्रायकर एंडला आता तिथपर्यंत पोहोचले गेले आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 2+ रनआउट. 2च धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा विजयाकरिता असेल लक्ष्य 54चा. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात या मॅचकडे, जिथे आजच्या दिवसातील अंतिम मॅच 54 धाव्यांचं आव्हान पार केलं जाईल की रोखलं जाईल हे ऐकण्याकरिता. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आतिश आणि निखिल या गाडीची जोडी आता मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्या फलकावरती जर बघितलं गेलं तर टोटल 52 धावा बनवल्या गेल्या, 53 धावा बनवल्या गेल्या आणि 54 धाव्यांचं आव्हान आहे. आणि 54चा पाठलाग करण्याकरिता आतिश पाटील आणि निखिल पाटीलची जोडी. लास्ट मॅच मध्ये देखील आपण हीच ओपनिंग पॅर पाहिली होती आणि भरपूर काही लिहिलं जाईल या दोघांवरती, या जोडीवरती. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आतिश पाटील. पहिलाच बॉल पुढे स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलेला उंचीवरती, फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच ड्रॉप. सुटली कॅच तिकडे आणि 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती श्री गणेशा केला जातोय, खातं उघडलं जात आहे. धावफलक पाहतोय 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक
आणि इम्पॅक्ट करेल पॉवर प्ले, कारण की या पहिल्या षटकामध्ये सापे संघाचे इंटेन्शन असेल की 15 ऍटलीस्ट 15 धावा याव्या. आता पुल केलाय आणि बरोबर गोल केला, सिक्सर. याला बरोबर एक्झिक्यूट केला, जसा पहिला शाफ्ट ट्रॅकर बॉल आहे बॅट वरती योग्य पद्धतीने घेत असताना स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवला 6 धावेंकरिता आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक आता जाऊन पोहोचलं गेलं 8 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा टीमचा कॅप्टन आतिश पाटील आहे, इतका हलका घेऊन जमणार नाही. आतिशकडे ती ताकद आहे, आतिशकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला शक्तीमध्ये तो ऑलवेज वापर करतोय. पुन्हा तयार बॉलर, आता थोडा बॅट पासून दूर ठेवला, अंपायर वळतील, अंपायरचा इशारा तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक आता वाढताना पाहायला मिळतोय. धावा फलकावरती जर बघितला गेला तर 9 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, अतिशय 2 धावा तिकडे बनवल्या, मग सिक्सर आला आणि आता वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळाली आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 9 आकड्यावरती. तिसरा बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बरोबर वाईड यॉर्कर हाताळला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की बघा कामन संघाचे गोलंदाज जरी मोठा फटका आला असेल तरी पण ते कमबॅक करणं त्यांना ठाऊक आहे, पलटवार कसा करायचा आहे त्यांना माहिती आहे आणि बरोबर मोठा फटका आल्यानंतर पलटवार केला. प्रिन्सने आता ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फिल्डर आहेत पाठीमागे, राहील बॉल फेकेल तिथपर्यंत एक मिळेल धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर नाही, धाव नाहीये, डॉट बॉल आहे. धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत 9 आकड्यावरती दोन्ही स्ट्रेट खेळाडू आहेत. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ अगदी बरोबर समोर उभे आहेत, जेणेकरून जर समोर ड्राईव्ह केला तर थांबवता येईल. आणखी एक चांगला बॉल, अतिशय स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि लगातारचा तिसरा डॉट आला, एक सिक्सर, मग वाईड आणि त्यानंतर एका रो मध्ये तिसरा हा डॉट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत. पाठ टाकायचा होता आणि त्यानंतर फिल्डर आहेत डीप मध्ये, पण इनफिल्डचे फिल्डर तिथपर्यंत पोहोचले गेले, फेकी करेपर्यंत धाव बनवली जाईल आणि धावेच्या मदतीने जर बघितलं गेलं तर आता धाव फलक वाढतं, धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक समाप्त होत असताना पहिल्या क्रमांकाचा टोटल 10 धावा फलकावरती आहेत. पाठलाग चालू आहे 54चा. सो पहिल्या षटकात 10 आल्या, आता राहिल्या 18 बॉल आणि 44 धावा. करंट रन रेट 10च, रिक्वायर्ड रन रेट 14.67, म्हणजे 14 आणि 15च्या मधोमधला रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक आता दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल ठाकरे. अतुल आलेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरे घेऊन पहिला बॉल, पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला तिकडे ऑन साइडला, एक धाव फलकावरती आणि एका धावेचा मदतीने धाव फलक वाढत आहे. धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 11 आकड्यावरती.
ऑन साइडला ड्राईव्ह केलेला बॉल. 11 धावा फलकावरती आहेत. पुन्हा गोलंदाज तयार होत आहे. पाय टाकायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर फॉलो केलं बॅटरला बॉलरने. खरं तर जसा बघितला पुढे शफल होत आहे, लगेचच पायात बॉल टाकला आणि त्यानंतर जर बघितलं तर आणखी एक निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 वरती सध्याची धावसंख्या पाहतोय. फलकावर मोठ्या फटक्यांची तर गरज आहे, कारण की मोठे फटके नाही आले तर मग 14 ते 15च्या ॲव्हरेजने धावा बनवायचा आहेत. कठीण होईल थोडंसं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव बनेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे सध्या. मागील काही चेंडूंपासून आपण जर बघितलं गेलं तर डबल, सिंगल आणि डॉट हे चित्र राहिलं आहे. एक सिक्सर आला होता पहिल्या षटकातील दुसऱ्या बॉलवरती, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर 3 डॉट, मग सिंगल. षटक समाप्त झालं पहिलं. दुसऱ्या षटकामध्ये एक सिंगल, मग डॉट आणि पुन्हा एक सिंगल. आणि ही मोठी फटके मारण्याची क्षमता आतिशमध्ये. ही क्षमता आतिशमध्ये जरूर आहे, पण हवेमध्ये बॉल फसला होता फटका तिकडे आणि आता कंप्लीट केली जाईल कॅच. विकेट मिळत असताना दुसरा पहिला. आतिश परतला गेला माघारी. अपेक्षा भरपूर होत्या आतिशकडनं. क्लायमॅटिक कंडिशनचा इफेक्ट देखील मागील काही काळापासून आपण पाहतोय. परफेक्टली ताकद नसली नाही मिळाली तर ते फटके कुठेतरी फसतात. नवीन बॅटर आलाय. ऑप्शनचा बाहेर करायचा होता. अंपायरचा इशारा येतोय. आता वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. दूर केला ऑप्शनचा. धाव फलकावरती धावा 13 आकड्यावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. हा 5वा बॉल. 5वा बॉल. पाठी खेळायचा प्रयत्न केला. आता बॉल चाललाय. त्याच्या पाठीमागे 2 फिल्डर धावतात आणि त्यानंतर बॉल निघून जाईल सीमा पार. गतीचा वापर केला बॅटरने. फक्त टायमिंग केलं आणि त्या टायमिंगच्या जोरावरती धावा 4. नंतर काम केलं. फक्त दिशा दिली आणि फाईन लेगला बॉलला पाठवलं सीमा पार चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं भरपूर वेळानंतर मोठा फटका पाहायला मिळालाय. धावा 17 फलकावरती जाऊन पोहोचला गेला. अंतिम बॉल आहे आता. अंतिम फुल टॉस केला. पुन्हा ड्राईव्ह केल्या बॉलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलतील, फिकी करतील. त्या दरम्यान एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होता. हानामध्ये गाडी लडबडली जरूर होती, पण यशस्वी धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस पाठलाग करत असताना 54 धाव्यांचं धाव फलकावरती 12 मध्ये बनवलात. 19 धावा. एक विकेट गमावत असताना 19 धावा फलकावरती आहेत. 12 मध्ये 19 बनवलात आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 12 बॉल आणि धाव्यांची गरज आहे. आपण पाहतो टीव्ही स्क्रीन वरती 12 बॉल मध्ये 35 गरजेचे आहेत. 17.5 रिक्वायर्ड रन रेट. आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन प्रकाश तुंबडा. आणखी एक गतिवान गोलंदाज. अशी गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कितीही मोठे बॅटर्स असू द्या त्यांना तुम्ही थांबवण्यामध्ये यशस्वी होऊ शकता आणि तेच काम केलंय. आतापर्यंत सापे संघाला थांबवलं त्यांनी. त्यांची गाडी जी आहे ती रुळावरून योग्य पद्धतीने रुळावरती धावून देत नाहीयेत गोलंदाज.
टीम 94 कामन SK गावदेवी सापे या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही अंतिम लढत आपण सध्या पाहत आहोत. 19 वरती एक अशी परिस्थिती आहे. 12-35 ची मॅच. अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक आता वाढलं गेलं 20 आकड्यावरती. 12 मध्ये अजूनही 34 बनवायच्यात. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता प्रकाश तुंबडा हे गोलंदाजीवरती आपण त्यांना पाहतोय. प्रकाश तयार पुन्हा ऑन साइडला खेचून मारायचा होता पण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला 20 धावात. रिव्हर्स खेळलेत आणि आता बरोबर टायमिंग केलंय बॉलला पाठवलंय सीमा पार. षटकार ओळखलं होतं बॅटरने. खरं तर ठाऊक होतं ऑप्शनचा बाहेरच बॉल येईल. लगेच जसा बॉल लँड झाला एक टप्पा पडला फिरले आणि बॉलला फिरवला आणि षटकाराच्या बाहेर पाठवला. आला सिक्सर. 26 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेलात. गरज आहे असे फटके निखिल जर जोडत राहील तर मग मॅच फिनिश करू शकतो तो. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला वाईड मग डॉट मग सिक्सर. 26 धावा फलकावरती. एक विकेट जिथे गमावला गेला. आता ऑन साइडला खेळल्यात. हवेमध्ये बॉल बरोबर गॅप मध्ये आणि बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर आला निखिलच्या बॅटमधनं. चेक करूयात. अंपायरचा डिसिजन काय आला तर चौकार. चौकार आहे. एक क्षण असंही वाटलं होतं की बॉल सीमा पार गेलाय की काय पण त्यानंतर रिव्हर्स घेतला अंपायरने डिसिजन आणि त्याने सांगितलं की नाही हा चौकार आहे. खरं तर पंचांची नजर तिथपर्यंत नाही पोहोचत. अनेकदा आपण पाहतोय की सीमारेषेच्या लगत जे क्लोज असतात तिथपर्यंत नजर नाही पोचत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला की नाही आज चौकार आहे. आणि बरेचदा आपण पाहिलं की प्रेक्षक असतात जे प्रेक्षक सांगत असतात पण आता भरपूर वेळ झाला त्यामुळे प्रेक्षकही आता मैदानावरून घराकडे निघालेले. पण प्रिन्स मूवीज लाईव्हची नजरे आहेत ते आपण चेक करलं. समोरच्या दिशेला पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. गॅप मध्ये बॉल आहे वेगाने चाललाय. आणखी 4 1-6 मग 4 मग पुन्हा 4 आणि आता मॅच बनली. निखिल काम करतोय आता. ते हळूहळू का होईना पण आता मॅचला आपल्या खात्यामध्ये आपल्या नावावरती करण्यासाठी तो सज्ज झालाय. बूंद बूंद से सागर भरताय. थेंबे थेंबे तळे साचे आणि ते तळे आता साचवायला सुरुवात करायला चालू केलंय. 6 मध्ये 15 धावेंवरती खेळतोय निखिल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पेनल्टी षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत धाव फलकावरती पाठलाग करत असताना 54चा 34 धावा फलकावरती जोडल्या गेलात आणि जवळ आली आता मॅच. जवळ आली मॅच. आणखी जवळ करेल की काय पण आता सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल आणि विकेट मिळत असताना दुसरा निखिल माघारी परतेल. आणि इक्वेशन जर बघितलं गेलं तर आता विजयाकरिता जर इकडनं बघितलं तर अजूनही 6 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 7 बॉल 20. 5 बॉल झालेत. 7 बॉल 20 ची गरज आहे. 34 धावा फलकावर आहेत. आणि अक्षय पाटील नवीन बॅटर
अंतिम बॉलवर जर इकडे एखादा सिक्सर अक्षयने जोडला तर 6-14ची मॅच. आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर आपण पाहिलं 6 बॉल आणि 22 ची गरज असताना त्या झाल्यात. आजच्याच दिवसामध्ये आपण ते बघितलेलं 6 मध्ये 22 देखील झाल्यात. आता 7 मध्ये इकडे 20 ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल, अंपायरचा इशारा डॉट बॉल. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा 34 34. आता विजयाकरिता राहिले 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 20. 3 षटकांमध्ये 34 बनवल्यात. 11च्या सरासरी धावा आतापर्यंत फलकावरती बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकात 10, मग 9, मग 15 आणि अंतिम षटकामध्ये ठेवल्यात आता धावा 20. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज मनीष. बोला तयार होता. 6 बॉल 20 ची गरज आहे. ड्राइव्ह केले लॉफ्टेड आणि त्यानंतर सरळ हातात बॉल, विकेट आला. लॉफ्टेड फटका आणि त्यानंतर सरळ हातामध्ये जाऊन विसावला गेला बॉल. धक्का मिळत असताना आता मॅचचे इक्वेशन 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. धावा तेवढ्याच राहिल्यात पण चेंडू मात्र कमी झाले. नंदकिशोर बजागे आला आता नवीन बॅटर. 5 मध्ये 20 म्हणजे आता अटॅकच करणं. आता तोच वेपन काढावा लागेल की जिथे तुम्ही प्रहार आणि प्रहारच करू शकता. गोलंदाज यार, निर्णायक चेंडू असेल. निर्णायक बॉल, गोलीच्या वेगाने बॉल आला आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक आता 35 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेले. अजूनही येणारे 4 बॉल आणि 4 मध्ये 19 ची गरज आहे. चार 19. उडवला बॉलला उंचीवरती, फिल्डर डाऊन दी बॉल, पण पाहत राहिले कारण की अक्षयच्या बॅटमधनं हा वार पाहायला मिळालाय आणि हा वार नव्हे तर पलटवार आहे की काय. सिक्सर, धावा 6 आल्या आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 3 बॉल आणि विजयाकरिता आता 3 मध्ये बनवायच्या धावा 13. 3-13 आणि सापे संघाचे सध्या खेळाडू म्हणतात की फक्त आता तुम्ही मारा. 2 सिक्सर आले तर सुपर ओव्हर होऊ शकते. गोलंदाज यार, पुन्हा तयार बॉलर. वेगवान बॉल होता, पाठीमागे चाललाय फाईन लेगला आणि आता फिल्डर धावतायत, पळतायत आणि त्यानंतर बॉल जाऊन पोहोचलाय सीमा पार. चौकार राहिले आता 2 चेंडू आणि विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 9 धावांची गरज आहे. 4-19 त्यानंतर 3-13
आणि आता 2 चेंडू आणि 9 वरती जाऊन मॅच पोहोचली. एस के गावदेवी सापे सध्या म्हणतीया की आम्ही ही मॅच जिंकण्यासाठी आर आणि पारची लढाई खेळू शकतो आणि तीच लढाई अक्षय करतोय. 3 मध्ये 10 बनवलात आणि त्याला आता बनवायच्या 2 मध्ये 9. निर्णायक बॉल. अक्षय करीता हा निर्णायक बॉल होता. एक धाव तर बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्ट्रायकर एंडला फेकी क्विक झाली. रनआउटची संधी आणि तिकडे विकेट. फलंदाज बाद. एक चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. सहा बॉल 20 ची मॅच. त्यानंतर 5 बॉल 20 वर गेली. 4 बॉल 19 वर आली. 3 बॉल 13, 2 बॉल 9, 1 बॉल 8 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गौरव पाटील आलेत आता नवीन बॅटर. अजूनही होऊ शकतं जर एखादा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॉल हाताळला गोलंदाजाने, एखादा वाईड आला त्याच्यावरती धाव मिळाली, 1-7 वरती मॅच जर गेली तर एखादा सिक्सर आला तर मग सुपर ओव्हर देखील होऊ शकतं. आणि त्याकरिता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता प्रथमेशजी की 2 धावा जर आला तर सिक्सर लागला तर सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकते. तेच प्रयत्न होते सापे संघाचे. पाहूयात काय होतं या अंतिम बॉल वरती. गोलंदाज तयार होतोय आणि आता इकडे जर बघितला गेला तर हा अंतिम बॉल आलाय. डॉट आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर मॅच संपली. नावावरती ही गेली मॅच टीम 94 कामणच्या. चांगला खेळ आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळालाय. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण अंतिम मॅच आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत आणि या मॅचचा हिरो ठरेल अतुल. चला अतुल या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. आणि प्रणय पाटीलला विनंती करेन की आपण अतुलला ते पारितोषिक द्यायचं